स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट त्याच्या जाहीर होण्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आणि रणदीप हुडा सावरकरांची भूमिका साकारणार असल्याच्या कारणाने प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र काही महिन्यातच मांजरेकर यांनी चित्रपट सोडत असल्याची बातमी आली आणि रणदीप हुडाने स्वतः हा चित्रपट दिग्दर्शन करणार असल्याचे जाहीर केले. मात्र आता महेश मांजरेकर यांनी या चित्रपटातून माघार घेण्याचं कारण स्पष्ट केलं आणि सर्वांना धक्काच बसला. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी चित्रपटाचा नायक रणदीप हुडाचं आपल्या कटकारस्थान करून चित्रपटातून बाहेर केल्याचे सांगितले. मी या कथेसोबत 5हून अधिक काळ जगलो आहे. मीच हा विषय घेऊन निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित यांच्याशी संपर्क साधला. यांनी प्रोजेक्टवर काम करण्याचे मान्य केले. सावरकरांची भूमिकेत कोणाला घ्यायचं हा प्रश्न पडला होता. यावर चर्चा केली आणि रणदीपचे नाव पुढे आले. मी जेव्हा रणदीपला भेटलो तेव्हा मला रणदीप खूप प्रामाणिक आणि अभ्यासू वाटला. आमच्या 2-3 मीटिंग झाल्या. स्क्रिप्टच्या पहिल्या ड्राफ्टचे वाचन झाले. त्यावेळी त्याला काही समस्या होत्या आणि मलाही त्या ठीक वाटल्या. दुसऱ्या मीटिंग मध्ये सुद्धा असेच झाले. तेव्हा मात्र मी म्हणालो, असेच होणार असेल तर चित्रपट बनवताना अडचणी येतील. त्यांनी मला आश्वासन दिले की एकदा काही स्क्रिप्ट लॉक झाल्यावर तो काहीही प्रश्न विचारणार नाही. मात्र रणदीपचं इंटरफेरन्स हे सुरूच राहिलं. त्याला चित्रपटात हिटलर, इंग्लंडचा राजा, लोकमान्य टिळक इत्यादींचा समावेश करायचा होता. त्याला इतकंच नाही तर त्यानं सावरकरांसोबत भगतसिंगचे एक दृश्य समावेश करायचे होते. मी घाबरलो. हे कुठे घडलं? पुढे जाऊन त्यांनी लेखनामध्ये देखील हस्तक्षेप करायला सुरुवात केली. इतक्यावरच थांबले नाही तर त्यानंतर आपण विशिष्ट सीन कसा शूट करून दाखवू असे देखील सांगू लागला. दिग्दर्शनामध्ये रणदीपची लुडबुड सुरू होताच महेश मांजरेकर निर्मात्यांना भेटले व त्यांना म्हणाले, आम्ही दोघेही या चित्रपटाचे एक भाग असलो तर हा चित्रपट बनणार नाही. त्यामुळे आता चित्रपटात मी किंवा तो असेल. कदाचित आता त्यांना कळत असेल की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. रणदीप आणि निर्माते संदीप सिंग या दोघांनीही कथेच्या कॉपीराईटवर त्यांच्या मालकीचा दावा केल्यामुळे चित्रपटाला सध्या कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागतोय. शिवाय या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतल्याने वादाला राजकीय स्वरूप आलेलं दिसतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेने नेते अमय खोपकरने यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहून रणदीप हुडाला डिरेक्टली इशारा दिलाय. अमय खोपकर यांनी पुढे इशारा दिलाय की प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्व हक्क वरून वाद सुरू झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबवायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंबन झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये आणि हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यकरांचं कार्य घराघरात पोचावं, ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याला आपण योग्य आधार राखाल अशी आमची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे कायमच राजकीय वादांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यात आता हे महेश मांजरेकरांच्या विधानामुळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यामुळे भविष्यात काय वाद निर्माण होत आहेत ते आता पाहावं लागेल. तर तुम्हाला ही माहिती ऐकून कसं वाटलंय हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याशिवाय नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसाच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमच्या फेसबुक चॅनललाही लाईक करा. धन्यवाद.